गॅसवर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी छान कडकडल्यानंतर 1 चमचा हरभऱ्याची डाळ टाकायची, छोटा चमचा आहे, आणि त्याच चमच्याने 1 चमचा उडदाची डाळ टाकायची. छान ती लालसर परतून घ्यायची. आता परतल्यानंतर उभा पातळसर चिरलेला कांदा टाकायचा. आता या ठिकाणी कांदा लालसर करायचा नाही, तर हलकासा नरम जो झाला पाहिजे इथपर्यंतच कांदा हा परतून घ्यायचा. बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं अद्रक, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची चवीनुसार आणि परतून घ्यायचं. बस इथपर्यंतच हे छान असं परतायचं आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला गाजर टाकलेला आहे, चवीनुसार मीठ, धना जिरा पावडर, थोडंसं हळदी पावडर आणि थोडंसं आमचूर पावडर टाकायचं. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि छान हे परतून घ्यायचं आहे. आता परतल्यानंतर वाटीमध्ये 1 चमचा बेसन घेतलं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्याचं अशा पद्धतीने बॅटर बनवून हे बॅटर त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान हे मिक्स करायचं. बेसनामुळे काय होईल, छान अशी बाइंडिंग तयार होईल. आता इथपर्यंत छान परतल्यानंतर आलू हे अगोदरच उकडून घेतले होते, त्याचे तुकडे करून घेतले आणि ते आलू यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि छान हे परतून घ्यायचे आहेत. आता परतल्यानंतर तुम्हाला जसा रस्सा बनवायचा तसं त्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर छान याला एक उकळी काढून घ्यायची आहे. जवळपास 2 ते 3 मिनटं शिजून घ्यायचं आहे बारीक गॅस. शिजेपर्यंत आपण पुढची तयारी करणार आहोत. तर बाऊलमध्ये 1 मोठी वाटी जाडे पोहे 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता धुतल्यानंतर ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने रवा घ्यायचा आहे. दोघाचं प्रमाणही सारखं ठेवायचं आहे. छान मिक्स करायचं. त्यानंतर त्याच वाटीने मी या ठिकाणी आंबट असं ताक घेतलेलं आहे. ताकाच्या ऐवजी तुम्ही दही घेतलं तरीही चालेल आणि दह्याचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं तरीही चालेल. छान हे मिक्स करायचं आहे. आता मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एवढी साखर टाकून घेतलेली आहे. आता थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना एकदाच पाणी नाही टाकायचं, तर थोडं थोडं करत पाणी घालायचं, म्हणजे पाण्याचं प्रमाण तुम्हाला लक्षात येईल. आता त्यावर झाकण ठेवून हे मुरू द्यायचं आहे थोडा वेळ. आता मुरल्यानंतर पाहू शकता छान असे पोहे रवा छान हा भिजलेला आहे ताकामध्ये. त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता वाटलेलं वाटण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सरच्याच भांड्याला विसळून यामध्ये पाणीसुद्धा टाकलेलं आहे. आता या ठिकाणी पाण्याचं प्रमाण थोडं कमी किंवा जास्त होऊ शकते. चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. या ठिकाणी हे बॅटर तयार आहे. तोपर्यंत भाजीही छान झालेली आहे. भाजीही तयार आहे. या भाजीची चव ही खूप मस्त येते. अशा पद्धतीने एकदा भाजीही करून पहा. तोपर्यंत बॅटरही पाहू शकता किती पातळसर होतं आणि अजून छान असं घट्ट झालेलं आहे. तर यामध्ये अजून मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. जर बॅटर तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल तर पाण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढवा. अर्धा चम्मच खायचा सोडा टाकला, त्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि छान हे मिक्स करायचं. सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर तयार होते. हे पहा अशा पद्धतीचं बॅटर हे असलं पाहिजे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळसरही नाही. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं. तवा छान गरम झाल्यानंतर 1 पळी बॅटर टाकायचं आणि हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे. डोश्यासारखं गरगरं पसरवायचं नाही. पसरवल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम केली आणि पाहू शकता मस्त अशी त्याला जाळी उठलेली आहे. आता वरची जाळी वरची सरफेस सर्व सुकल्यानंतर त्यावर तेल तूप तुम्ही काहीही टाकू शकता आणि नाही टाकलं तरीही चालेल. आता खालून छान लालसर झाल्यानंतर अलगद हे काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीचे आपण सगळे सेट डोसे हे बनवून घेणार आहोत. एकदम मऊ लुसलुशीत, बनवायला सोपे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तव्याला प्रत्येक वेळेस तेल लावून घ्यायचं आणि त्यावर एकच पळी बॅटर टाकायचं आणि हलक्या हाताने पसरून घ्यायचं. तर एवढ्या बॅटरपासून जवळपास 15
ते 20पर्यंत हे डोसे बनवून तयार होते. वरची सरफेस सुकल्यानंतर त्यावर तेल टाकायचं आहे आणि खालूनही पाहायचं आहे. छान झालेलं असल्यानंतर अलगद असं हे काढून घ्यायचं. तर अशाच पद्धतीने मी सगळे हे डोसे हे बनवून घेणार आहे. एकदम मऊ लुसलुशीत आणि खाण्यासाठी तर खूपच मस्त अशी ही रेसिपी आहे. तर या ठिकाणी डोसे हे तयार झालेले आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे असतील. त्यासोबत ही भाजी आणि सांबारसुद्धा दिलेला आहे. तर आता ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा. आणि तुम्ही सुरुवातीला जरी बनवली तरी बिलकुल चुकणार नाही. बिना मसाल्याची ही भाजी आणि त्यासोबत हे अप्पम सेट डोसा काहीही तुम्ही म्हणू शकता. पण खाण्यासाठी खूपच मस्त, बनवायला खूप सोपी अशी ही रेसिपी आहे.